नमस्कार. आजचा विषय आपला राज्यातील कला शिक्षण वाचवा, मुख्यमंत्री आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना आवाहन. या मालिकेत आपण या विषयाच्या तिसऱ्यांदा बोलतो आहोत आणि अजून 2-3 वेळा बोलावं लागेल असं दिसतं आहे. किंवा हे जे चाललेलं आहे कला शिक्षणाची वाताहत ही थांबेपर्यंत बोलणं भागच आहे. नागपूरला 4 दिवसापूर्वी हे जे दृश्यकला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी करणारे महाविद्यालय, संस्था, विद्यार्थी, पालक या सगळ्यांचे जे प्रतिनिधी आहेत, त्यांची जी कृती समिती आहे, त्यांची नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान एक पत्रपरिषद झाली. ती पत्रपरिषद होऊन आज 4 दिवस होऊन गेले. मात्र वृत्तपत्रांमध्ये, वाहिन्यांवरती एका ओळीची बातमी अजून त्याची आलेली नाही आहे. कला शिक्षणाबद्दल कला संचालनालय उदासीन आहे किंवा त्याची वाताहत करत आहे म्हणून ही मंडळी आंदोलन करत आहेत. वृत्तपत्र आणि माध्यमांनी उदासीनता बाळगण्याचे खरं म्हणजे काही कारण नाही आहे. त्यांचं कारण हे असू शकतं की अधिवेशन चालू आहे, पण राजकारण, राजकीय पक्ष, राजकीय नेते, त्यांच्या मोठमोठ्या छबी, त्यांच्या जाहिराती, त्यांच्या बातम्या याच्या पलीकडे सुद्धा जीवन आहे. जीवनामध्ये अनेक प्रश्न आहेत. हे राजकारण, हे मंत्रिमंडळ, हे खातेवाटप, हे मंत्री हे यांचे प्रश्न सोडवण्याकरता असल्यामुळे त्यांनाही तितकंच महत्त्व आहे जे लोक त्यांना निवडून देतात. आणि आता 4 दिवस होऊन गेलेले आहेत. किमान आता तरी त्यांना वृत्तपत्रांमध्ये, माध्यमांमध्ये जागा मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. ती आपण करूया. त्यांच्याबरोबर 20 पत्रकार त्या पत्रकार परिषदेला होते असं सांगण्यात आलं. तरी एकाही ठिकाणी अद्याप ती बातमी नाही. येईल, वेळ लागेल असं गृहीत धरू. पत्रकारांच्या, माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांच्या आज काय अडचणी आहेत हे आपण सगळे समजू शकतो. कारण त्यांच्या मालकांच्या, त्यांच्या संपादकांच्या, त्यांच्या संचालकांचे अग्रक्रम जे आहेत त्यानुसार सध्या माध्यमं चाललेली आहेत. संपादकांच्या किंवा लोकांच्या जीवनाच्या अग्रक्रमानुसार चाललेली नाहीत. त्यामुळे आपण हे समजून घेऊ की अजून थोडा काही वेळ लागेल. येतील. त्याच्यासाठी आपण पाठपुरावा करू त्यांच्याकडे. हे जे काही चाललेलं आहे गेल्या काही दिवसांपासून, याआधीही आपण हे सांगून झालं आहे की कला शिक्षणाची जी वाताहत या मंडळींनी आता आपल्या राज्यासमोर, लोकांसमोर मांडलेली आहे, राज्यकर्त्यांसमोर मांडलेली आहे, त्याचं कारण असं आहे की एकूणच कला शिक्षणाचं जे काही प्रथमच सुसूत्रीकरण करण्याकरता जे कला संचालनालय 1965 साली मधुकरराव चौधरी शिक्षण मंत्री असताना निर्माण झालं, त्यात GD आर्ट डिप्लोमा 10वी नंतर 5 वर्षाचा आणि 3 वर्षाचा सुरू झाला. त्याच्यात उपयोजित कला, रेखा, रंगकला, शिल्पकला हे 5 वर्षाचे, वस्त्रकला, नृत्यका कला, धातुकला हे 3 वर्षाचे, अशा पदवी काही सुरू झाल्या. 1980 साली शासकीय महाविद्यालयांना विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. या विद्यापीठाची पुढे पारंपरिक विद्यापीठातूनही रुजवात झाली. बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स आणि मास्टर ऑफ फाईन आर्ट्स म्हणजे ललित कला विभाग नावाने ते विभाग सुरू झाले. त्यात उपयोजित कलाही सुरू झाली आणि त्याच्या पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणही सुरू झालं. हे शिक्षण अनेक ठिकाणी विभागलं आहे. त्याचं सुसूत्रीकरण अद्यापही झालेलं नाही. काही कोर्सेस AICTEच्या मान्यतेने चालतात, काही कला संचालनालयाच्या अंतर्गत चालतात, काही विद्यापीठांचे अभ्यासक्रम आहेत. या सगळ्यांमध्ये जी एक सुसूत्रता असायला पाहिजे या विद्याशाखेमध्ये, ज्ञानशाखेमध्ये, ती अद्यापही नाही आहे. आता ते GD आर्ट जे होतं ते आता BFA म्हणून शिकवलं जाऊ लागलं. त्यामुळे शासकीय महाविद्यालयातून कला शिक्षण घेतलेला जो आहे तो पदवीधर ठरला आणि GD आर्ट 5 वर्षाचा, 3 वर्षाचा केलेला इतर ठिकाणचा जो आहे
तो पदविकाधारकच राहिला. 3 वर्षाचा BFA केलेला पदवीधारक. आता अशी ही एकाच अभ्यासक्रमाची जी वेगवेगळी नावं झाली, पण पदवी ही पदवीपेक्षा श्रेष्ठ ही जी संकल्पना आहे, त्यामुळे नोकरी पेशामध्ये रोजगारासाठी तिला प्राधान्य. त्यामुळे GD पदवीधारक जे आहे ते 5 वर्षाचे असले 3 वर्षाचे असले तरीसुद्धा तुलनेने ते दुय्यम ठरत गेले पदवीला महत्त्व आल्यामुळे. हा भेदभाव कोणी दूर करायचा, तर तो दूर करण्याचा प्रयत्न पहिल्यांदा कला संचालक असताना असं सांगतात की बाबुराव सडवलकरांनी केला. आणि त्यांनी त्या सगळ्या सुसूत्र करण्यासाठी त्या कला संचालनालयाच्या अंतर्गत एक स्वतंत्र कला विद्यापीठ स्थापनेचा सरकारला प्रस्ताव दिला. कला शिक्षणाचं दुर्दैव म्हणजे ज्या लोकांनी, ज्या कला संचालकांनी, संचालनालयांनी, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने, त्यांतल्या मंत्र्यांनी, अधिकाऱ्यांनी ज्यांचं पालकत्व स्वीकारायचं आहे, या लोकांनी ज्यांनी पालकत्व स्वीकारायचं आहे, त्यांनी या पदविकाधारकांना सावत्र वागणूक द्यायला सुरुवात केली असा त्यांचा आरोप आहे. असं सांगितलं जातं की कला संचालनालयाने लोकसेवा आयोगाला पत्र लिहून अधिकृतरित्या हे कळवलं की या क्षेत्रातील जी पात्रता आहे त्याच्यामधून GD म्हणजे डिप्लोमाधारक जे आहे ती पात्रता 3-5 वर्षाची वगळण्यात यावी, अपात्र ठरवले गेले ते. आता त्यांच्या रोजगारांच्या संधीवरच घाला घातला गेला. त्याच्यामुळे एकतर त्या पदविकाधारकांना स्वतंत्र विद्यापीठ स्थापून ना उच्च शिक्षणाची संधी दिली गेली, ना त्यांच्यासाठी कुठलेही सेतू अभ्यासक्रम, ब्रिज कोर्सेस आखून त्यांना पदविकाधारकांना पदवीधारक केलं ना त्याची सोय केली गेली. जे कला संचालनालय कला शिक्षणाचं सुसूत्रीकरण, जतन, संवर्धन करण्यासाठी जन्माला घातलं गेलं, त्यांनीच कला क्षेत्रातल्या या पदविकाधारकांवर असा जर कुठाराघात केला असेल तर तो का केला हे अनाकलनीय आहे. पण ही क्रूर वागणूक आहे. कशापोटी हा भेदभाव, कशापोटी त्यांना ही दुजाभावाची वागणूक, कशापोटी याची कोणी कधी रीतसर चौकशीही का केली नाही. कोणाचे किती हितसंबंध कशामध्ये गुंतलेले आहेत तिथे नेमके, असा प्रश्न विवेकी जनांनाही पडलेला आहे. आता जेव्हापासून या विषयाची चर्चा सुरू झालेली आहे, या कला संचालनालयाचा हा जो काही अव्यापारेषु अनिष्ट असा व्यापार आहे आणि त्याच्यामुळे पदविकाधारकांची जी कोंडी झालेली आहे त्याला काही पारावर उरलेलं नाही आहे. त्यांच्या देशविदेशातल्या उच्च शिक्षणाच्या संधी, रोजगारांच्या संधी या काय हिरावून घेतल्या, त्याचं काही उत्तर नाही आहे. त्यामागे कोणता तर्क आहे तो समजावून सांगितला पाहिजे, त्याचे नीट खुलासे केले पाहिजे कला संचालकांनी, कला संचालनालयांनी. आणि कला शिक्षणाचं भलं त्यातमध्ये कसं काय आहे हे जे ते सगळं करतायत त्यात हे कळलं पाहिजे ना. तेही केलं गेलं नाही का, याचं रहस्य काय आहे. त्याबद्दल त्यांना उच्च तंत्र शिक्षण मंत्रालय, मंत्री, सनदी अधिकारी वरचे कोणी यांनी कधी जाब का विचारलं नाही. हे सगळंच गौडबंगाल का आहे असं, असे का शंका याव्या लोकांना. कला क्षेत्रातल्या राज्यातल्या तथाकथित मान्यवरांनी सुद्धा कधीच कोणताच जाब या प्रकरणी विचारण्याची भूमिका का घेतली नाही हे या राज्याला कळलं पाहिजे. एखाद दुसरा अपवादात्मक कलावंत, कलाकार किंवा संवेदनशील पत्रकार किंवा वर्तमानपत्र वगळता वर्तमानपत्र किंवा माध्यमांनी सुद्धा आजवर या समस्येला कधीच प्रभावीपणे हात का घातला नाही. तर म्हणजे हाही देखील एक प्रश्नच आहे ना. अजूनही तेच सुरू आहे. कारण आज मगाशी म्हटल्याप्रमाणे अधिवेशन काळात ही पत्रकार परिषद त्यांनी कशाकरता घेतली की दुसऱ्या दिवशी बातम्या याव्यात, अधिवेशनामध्ये काही आमदारांसमोर, खासदारांसमोर त्यांना हे सगळं मांडता यावं, विधानसभेत काही प्रश्न उपस्थित करता यावेत. हे तर पत्रकारांनाही कळतं ना.
माध्यमांनी वृत्तपत्रांनी कळतं, तेही सहकार्य त्यांना बिचाऱ्यांना झालं नाही. ती जी पत्रपरिषद अधिवेशनाच्या काळात घेतली त्याचा काही एक त्यांचाही हेतू होता. आणि वृत्तपत्रांचं माध्यमांचं काम आहे की त्यांनाही जेवढं आपण राजकारण्यांना सहकार्य करतोय संपूर्ण वृत्तपत्रभर त्यांच्या बातम्या छापून, तेवढं त्यांनाही आपण केलं पाहिजे. राजकारणाशिवाय, नेत्यांशिवाय, मंत्रिमंडळ खातेवाटपाशिवाय, त्यांच्या आपसातल्या मारामाऱ्यांशिवाय, मतभेदांशिवाय त्याच्यात काय इंटरेस्ट आहे आम्हाला वाचक म्हणून? कोणाला कोणतं खातं मिळतं आणि कोणतं नाही? खाते वाटप करा ना, आमची कामं करा, त्यासाठी आणलं आहे ना तुम्हाला. तिथे तुम्ही महिना सरकार स्थापन केलेलं मंत्रिमंडळ तुमचं होत नाही, खाते वाटप होत नाही. लोक हेच पाहत राहतील, हा सिनेमा बघत राहतील, तुम्ही तोच दाखवत राहाल का त्यांना? काही रुची नाही आहे लोकांना याच्यात. वर्तमानपत्रांनी गृहीत धरलं आहे की आहे म्हणून, लोकांना नाही आहे. लोकांना आपली कामं होण्यात रस आहे. त्याच्यासाठी त्यांना आपले मंत्री पाहिजे आहेत लवकर, त्यांच्यापर्यंत पोचायचं, त्यांना प्रश्न पोचवायचे, त्यांची अपेक्षा वर्तमानपत्रांकडून माध्यमांकडून की त्यांनी पोचवावे. आता जीवनाच्या इतर सगळ्या बाबी राजकारणासाठी स्थगित करून माध्यमांना आणि वृत्तपत्रांनाही चालणार नाही आहे. आणि जीवनाची कलेसारखी क्षेत्र इतकी बेदखल राखणारी पत्रकारिता आपल्या राज्यामध्ये पूर्वी नव्हती, आता आली आहे उदयाला. खरं तर 2008 पूर्वीच आम्ही अशा प्रकारच्या स्वतंत्र विद्यापीठाची मागणी केली होती. पुढे ती महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे आम्ही त्याचा पाठपुरावा करत राहिलो. परिणामतः त्यावेळेला तत्कालीन उच्च तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे होते. त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये बातम्या आहेत 4-4 कॉलम आलेल्या. त्यांनी स्वतंत्र 2 विद्यापीठांची घोषणा केली होती. त्याच्यात एक ललित कला विद्यापीठ होतं, जे विद्यापीठ आता ही मंडळी मागत आहे, स्वतंत्र दृश्यकला विद्यापीठ. ही घोषणा करून झालेली आहे मंत्र्यांनी, सरकारने. सरकार कितीही बदलले तरी सरकार नावाची यंत्रणा एक कंटिन्युटी असते, तीच असते लोकांच्या दृष्टीने. व्यक्ती कोण आहे, पक्ष कोणता आहे, याच्याशी लोकांना काय करायचं आहे? जे कोणी आहेत त्यांनी ती कामं करायची आहेत. आधी दिलेल्या घोषणा नंतर पुसून टाकायच्या नाही आहेत, त्या पूर्ण करायच्या आहेत पुढच्या सरकारांनी. कारण त्या लोकांसाठी आहेत, राज्यकर्त्यांसाठी नाही आहेत त्या घोषणा, फक्त घोषणा करण्यापुरत्या मर्यादित. मात्र आज 17 वर्ष होऊन गेलेली आहे त्या घोषणेला, त्या आश्वासनाला. तरीसुद्धा या संबंधामध्ये काहीही हालचाल झालेली नाही. ते विद्यापीठ आजवर साकारच झालेलं नाही. कर्नाटकसारख्या राज्यामध्ये त्यांनी कधीच पदविका बंद केली आणि कला शिक्षण पदवीस्तरावर आणलं. त्याला विद्यापीठांना संलग्नता दिली, विद्यापीठाची पदवी. मध्य प्रदेश, नव्याने झालेलं छत्तीसगडसारखं राज्य, यांनी स्वतंत्र कला विद्यापीठं स्थापन केली. महाराष्ट्रात खूप उज्ज्वल परंपरा आहे ना. 165 वर्षाची संस्था आहे ती, त्याहून अधिक. जे स्कूल ऑफ आर्ट आणि कला संचालनालय फक्त महाराष्ट्रात आहे. तरी ही स्थिती आहे कला शिक्षणाची. महाराष्ट्राचं शासन प्रशासन मात्र आपली उदासीनता म्हणा किंवा दुर्लक्ष करणं म्हणा सोडायला तयार नाही. एकीकडे नवीन शैक्षणिक धोरण येत आहे, 5 वर्षानंतर ते पदविका बंद करणार, सगळ्या पदव्यामध्ये रूपांतर व्हायला पाहिजे त्याचं. आणि इकडे हे सरकार पदविका अभ्यासक्रम चालवणार. ही जी विसंगती आहे ही कोण दूर सारेल? हे जे पदविकाधारक आहे यांचं काय होणार पदविका बंद झाल्यावरती? हे जे आजवरचे कला पदवीधारक आहेत आणि कला संचालनालय जोर जबरदस्तीने नव्याने स्थापन केलेल्या तथाकथित कला मंडळ म्हणजे महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ आर्ट्स एज्युकेशन, याच्याशी 31 अनुदानित आणि 178 विना अनुदानित महाविद्यालयांना जबरदस्तीने संलग्नता घ्या म्हणून आग्रह करताय. त्यांचं काहीच ऐकून न घेता आधी घ्या मग ऐकू, हा कोणता करार आहे? आधी घ्या मग ऐकू. आधी का घ्या? त्यांना नको आहे ना, मग का लादताय तुम्ही? आता कला मंडळ कशाकरता तयार झालं आहे? तर पदविकाधारक जे आहेत ते नवीन पुन्हा तयार करण्यासाठी. नवीन शैक्षणिक धोरणाने पदविका बंद करून पदव्या सुरू करायच्या आहेत. याचं रूपांतर पदवीमध्ये व्हायला पाहिजे वेगाने, त्याच्याबद्दल काहीच हालचाल नाही.
मग हे नवे पदविकाधारक, हे जुने पदविकाधारक, जी पात्रता लोकसेवा आयोगाला आधीच कळवून झाली त्यांनी की यांना अपात्र ठरवा, हे कला संचालनालयाने लोकसेवा आयोगाला कळवून झालं. असं सांगितलं जात आहे की नोकऱ्यांसाठी लोकसेवा आयोगाने GDRT या पात्रता ज्या आहे त्या जाहिराती द्यायच्याच नाही आहेत. मग या लोकांनी काय करायचं आहे? या महाविद्यालयांनी काय करायचं? ती बंद करायची. 178 विना अनुदानित, 31 अनुदानित. म्हणजे कला शिक्षणाचं करायचं काय या महाराष्ट्रातल्या? त्यांच्या उच्च शिक्षणाच्या, रोजगारांच्या संधीचं काय, हे प्रश्न आहेत त्यांच्यासमोर. आता त्यांना पडलेले हे जे प्रश्न आहेत याची उत्तरं कोणी द्यायची आहेत? कला संचालकांनी, कला संचालनालयाने, शासनाने, उच्च तंत्र शिक्षण विभागाने. पण कला संचालनालय आडमुठेपणाने त्यांची स्वतंत्र दृश्यकला विद्यापीठाच्या स्थापनेची जी मागणी आहे ती नाकारते. आणि एवढ्या वर्षाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवरती गेल्या वर्षी घिसाडगाईंनी कोणालाही त्यातल्या विश्वासात न घेता महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ आर्ट एज्युकेशन स्थापनही करून टाकतं, जे कोणी मागितलेलंच नाही आहे. आणि त्यांची संलग्नता घ्या म्हणून जोर जबरदस्ती करतो. आता पदविकेचंच मुळात भविष्य काय, तर फाउंडेशन आणि ATD कोर्सचं काय होणार आहे, त्यांचं भविष्य काय असणार, याची काहीच उत्तर द्यायला कोणी तयार नाही या लोकांना. कोणाला मागायचे आहे त्यांनी उत्तरं? त्यामुळे कला शिक्षणाशी संबंधित महाविद्यालय, संस्था, विद्यार्थी, त्यांचे पालक सगळेच अस्वस्थ आहेत. सगळ्यांमध्येच असंतोष आहे, सगळ्यांनाच आपल्या भवितव्याची चिंता आहे. त्यांच्या या कला मंडळाला आणि त्याच्या संलग्नतेला, सक्तीला विरोध आहे. आणि तो वाढता आहे. आणि आता तो संघटित झालेला आहे. आणि संघटित रूपात तो व्यक्त होतो आहे. कला शिक्षण ज्यांच्यासाठी आहे, ज्यांच्या मार्फत द्यायचं आहे, ज्यांना ते द्यायचं आहे, त्यांनाच जर हे कला मंडळ आणि त्याची संलग्नता नको आहे, तर हे कला संचालनालय काय त्यांच्यावर ही संलग्नता लादण्याकरता जन्माला घातलेला आहे का? की त्यांचं ऐकून घेण्याकरता आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याकरता आहेत हे अधिकारी, हे संचालक? तर कला संचालक आणि संचालनालय, हे शासन, प्रशासन त्यांच्यावर जबरदस्ती करू शकत नाही. पण का करताय? दृश्यकला विद्यापीठ का नाकारताय? ते लादण्यात, संलग्नता लादण्यात आणि हे विद्यापीठ नाकारण्यात कोणाचे काय हितसंबंध आहेत, हे प्रश्न पडायला लागलेत आता. आणि आता उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी आता कोणाचे काय हितसंबंध हे नाकारण्यात, त्यांचं काहीच ऐकून न घेण्यात गुंतलेले आहेत. याची चौकशी करून त्याचा अहवाल राज्याला सादर करायची त्या समितीला सांगायला पाहिजे. इथपर्यंत या प्रकरणाची आता वेळ आलेली आहे. ज्या प्रकारे हे सगळं चाललेलं आहे, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीच्या वतीने आम्ही हे दृश्यकला विद्यापीठ मागणाऱ्या कृती समितीच्या या मागणीला पाठिंबा दिलेला आहे. आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून कळवलेलं आहे. आणि त्यांना आम्ही ही जी मागणी आहे ही रास्त असल्यामुळे ती पूर्ण करावी अशी विनंती केलेली आहे. यांना जे कलामंडळ नको आहे तर तो कायदा रद्द करा ना. तुम्ही त्यांना विचारून थोडी केला तो कायदा, मग लादता कशाला त्यांच्यावरती जे त्यांना नको आहे ते? कला शिक्षण देणारे ते आहेत, घेणारे विद्यार्थी आहेत. तुम्ही सक्ती करणारे कोण होता त्यांच्यावरती? तुम्ही त्यांच्या हितासाठी, त्यांच्या भल्यासाठी संचालनालय निर्माण केलेलं आहे, त्यांच्यासाठी, कला शिक्षणाच्या भल्यासाठी. आणि त्यांना कला शिक्षणातलं काहीच कळत नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? फक्त संचालनातल्या अधिकाऱ्यांनाच कळतं, कर्मचाऱ्यांनाच कळतं, शासन प्रशासनालाच कळतं, संबंधित क्षेत्रातल्या लोकांना कळतच नाही, कलाकाराला कळतच नाही. त्यांची जो मागणी आहे की कला मंडळ रद्द करा, आणि आम्ही उच्च शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री यांना या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी हस्तक्षेप करावा आणि हा प्रश्न सोडवा अशी विनंती केलेली. खुद्द सरकारने 2022 साली असं विद्यापीठ स्थापण्यासाठी समिती नेमली होती शासनानेच. तिचा अहवाल कुठे आहे? तो आम्ही मागितला आहे. ठीक आहे, इतकं सिक्रेट डॉक्युमेंट आहे का की जे आम्हाला अद्याप मिळत नाही आहे कोणाकडूनच? एवढं गोपनीय आहे?
काय देशाची सुरक्षा गुंतलेली आहे त्यात? का मिळत नाही सरकारकडून उत्तरं? का मिळत नाही सरकारकडून कागदपत्र लवकर? का माहितीच्या अधिकारांची सुद्धा अवहेलना केली जाते? लोक अपीलमध्ये जातात आणि अपीलमध्ये गेल्यावर आदेश होतात जी माहिती देण्याची, ते सुद्धा दिले जात नाही. असं नुकतंच मराठी भाषा विभागाच्या संबंधात घडलेलं आहे. 2दा घडलं आहे, 3ऱ्यांदा घडतं आहे पुन्हा. 25 जानेवारीला नागपुरात होणारं जे राज्यकला प्रदर्शन आहे त्याच्यावर या सगळ्या मंडळींनी त्यामुळे लक्ष वेधण्यासाठी उच्च शिक्षण मंत्र्यांचं, मुख्यमंत्र्यांचं, राज्याचं, माध्यमांचं, वृत्तपत्रांचं, संबंधित क्षेत्राचं, कला संचालकाचं, संचालनालयाचं बहिष्कार टाकलेला आहे. टाकू नये त्यांनी? आपलं म्हणणं मांडू नये त्यांनी? कुठं मांडावं त्यांनी? ज्यांच्याकडे मांडतायत ते ऐकायलाच तयार नाही आहेत, म्हणून त्यांनी तो बहिष्कार जाहीर केला आहे. तो बहिष्कार त्यांनी या संबंधात ज्या बैठका झाल्या होत्या, वृत्तपत्रात बातम्या आल्यामुळे, कला संचालनाने स्वतः घडवून नाही आणल्या त्यातही अनुदानाची वेगळी, विना अनुदानाची वेगळी, आधी फक्त अनुदानाची, मग पुन्हा बातम्या आल्यामुळे अनुदानाची वेगळी. त्याच्यामध्ये या मंडळींनी आपले काही 22 प्रश्न उपस्थित केले होते, शंका मांडल्या होत्या, त्याची उत्तरं मागितली होती. तिथेही पुन्हा हेकेखोरपणाने त्यांना आधी संलग्नता घ्या मग चर्चा करू. हा हेकेखोरपणा कशासाठी आहे? काय हा? यांना जाब विचारणारं कोणी नाही आहे का या हेकेखोरपणाबद्दल त्यांच्यावरती? मुळात त्यांचं म्हणणंही असं आहे की हे जे तथाकथित कलामंडळ आहे याला कोणती अनुदान संहिताच लागू नाही आहे. 30 वर्षांपासून या राज्यातल्या कला शिक्षण देणाऱ्या संस्था, महाविद्यालयं ही अनुदान वंचित राखली गेलेली आहेत. 2-2, 3-3 दशकं. 2004 नंतर अनुदान प्रक्रिया राबवलीच गेलेली नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याचं जे सांस्कृतिक धोरण आहे, ज्याचं पुनरीक्षण आम्ही 14 वर्ष सतत मागे लागून सरकारकडून करून घेतलं, त्याच्यामध्ये सुद्धा स्वतंत्र दृश्यकला विद्यापीठ स्थापण्याचं सुचवण्यात आलेलं आहे राज्याच्या सांस्कृतिक धोरणात. तेही कला संचालकांना माहिती नाही का? कला संचालकांना ठाऊक नाही की राज्याच्या सांस्कृतिक धोरणाची सुद्धा अवहेलनाच करायची आहे, त्याचंही सुद्धा ऐकायचं नाही आहे. मग कायसाठी करायची धोरणं जर ती राबवायची नसतील तर? याचं उत्तर तर सांस्कृतिक मंत्रालयाने पण द्यायला पाहिजे. संबंधित विषयाच्या अनुषंगाने त्या बैठकीत सुद्धा त्यांनी त्याच्यामुळे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं न मिळाल्यामुळे या महाविद्यालयाच्या प्रतिनिधींनी त्यांचं म्हणणंच न ऐकून घेतल्यामुळे शेवटी बैठकीवर बहिष्कार त्यांना घालावा लागला. त्या 22 प्रश्नांची कला संचालकांनी कोणतीच उत्तरं दिलेली नाहीत. का दिलेली नाहीत? जाहिरात द्यावी, ती खुलासा करावा, हे तर आम्ही वारंवार म्हणतोय. त्यांची बाजू जर कला संचालकांची योग्य असेल तर आम्ही त्यांची बाजू मांडू ना लोकांसमोर की ती सुद्धा कशी योग्य आहे, रास्त आहे, तार्किक आहे, विवेकी आहे. कळावं तर खरी आम्हाला आधी कशी आहे ती, काय आहे ती. शासन प्रशासन मूग घेऊन का बसतंय? खुलासे का करत नाही योग्य ते? असे कोणते यक्ष प्रश्न आहेत ते 22 त्यांनी विचारलेले महाभारतातले, ज्याचे धर्मराजांना उत्तर देता येत नाही आहेत? हे तर अतिशय साधे सामान्य प्रश्न आहेत, जीवनाचे, उपजीविकेचे, अस्तित्वाचे. काय आहेत प्रश्न त्यांचे? त्यांनी विचारलं आहे की कला शिक्षण मंडळ स्थापित करण्याची आवश्यकता का भासली सध्या परिस्थितीमध्ये. ते स्थापित करताना कला महाविद्यालय, त्या संस्था, कला संघटना, महाविद्यालयांचे प्रमुख, प्राचार्य, अध्यापक वर्ग यांना विश्वासात का घेतलं नाही हे तर आम्ही विचारतोय. त्यांचा तर अधिकार आहे विचारण्याचा. विविध महाविद्यालयामध्ये कार्यरत जे ज्येष्ठ शिक्षक आहे त्यांच्याकडून नेमक्या शिक्षणक्रम, पुढील संधी, सुधारणा या दृष्टीने काय अडचणी आहे त्याचा मागोवा, मतं मागवून भविष्यात सुखकर आणि उन्नत शिक्षण देण्याच्या दृष्टीने आजपर्यंत प्रयत्न का झाले नाहीत, हे त्यांचे प्रश्न आहेत जे 22 प्रश्न विचारले आहेत. जागतिक पातळीवर कला शिक्षणाची आपलं शिक्षण समतुल्य आहे का? सांगावं ना त्यांनी, आहे म्हणून की नाही म्हणून. मग आपण पाहू काय आहे ते. बऱ्याच ठिकाणी अडचणी त्याच्यामुळे निर्माण होत आहे, पुढच्या पिढीचं नुकसान होत आहे, बेरोजगारी त्यांची पण वाढते आहे. मंडळ आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
यांच्या धोरणात काय साम्य आहे असं विचारलंय त्यांनी. सांगावं कला संचालकांनी काय साम्य आहे, काय सुसंगती आहे, काय विसंगती आहे. मंडळाऐवजी इतर विविध राज्याप्रमाणे राज्य कला विद्यापीठ का असू नये की ज्यामध्ये कला शिक्षण सगळ्या बाबतीमध्ये सुरळीत होईल. शिक्षण मंडळ व्हावं अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून कोणी केली होती? हे कला मंडळ. आणि ती किती प्रमाणात होती जर केली असेल तर? आणि ती ठाऊक का नाही आहे मग सगळ्यांना? मंडळ स्थापित करताना, कायदा पास करताना काही हरकती, नोंदी काही नोंदल्या गेल्या, मग त्याचं काय झालं त्या हरकतींचं पुढे? त्या काय आहेत त्या हरकती? कळाव्या ना त्या. काय गुप्त काय त्याच्यामध्ये? आज डिप्लोमाधारक मुलांना ब्रिज कोर्स MFA डिग्रीसाठी इतर राज्य परराज्यात पुढील शिक्षणासाठी वणवण करावी लागते. त्याचा पर्याय काय आहे? सरकारी डिग्री कॉलेजेस जर सोडले तर प्रायव्हेट विद्यापीठांमध्ये गरीब होतकरू कलासक्त विद्यार्थी शिकू शकत नाही. कुठून आणतील पैसा? कला व्यवसायात डिग्री आवश्यक असताना डिप्लोमाचा आणि पदविकाच पुढे सुरू ठेवण्याचा हे का? त्यांनी बेरोजगारी वाढणार नाही आहे का? कला शिक्षणाची गरज पाहता फक्त शासकीय महाविद्यालयांना पुरतीच ही गरज का वाटते? अशी महाविद्यालय महाराष्ट्रातील बहुसंख्य पदविकाधारक मुलांना सामावून का घेऊ शकत नाही? राज्यात विद्यापीठ नसल्यानं उच्च शिक्षण घेणं, पदव्युत्तर अवघड होते. गैर काय या प्रश्नांमध्ये? त्याची उत्तरं न देण्यामध्ये कला संचालकांनी. महाराष्ट्रासारख्या प्रगत म्हणवणाऱ्या राज्यात कला विद्यापीठ असू नये ही अभिमानाची बाब वाटते का आपल्याला? आताची शासकीय महाविद्यालय पूर्वी डिप्लोमा देत होते, कालांतराने त्याचं डिग्रीमध्ये रूपांतरण झालं. त्यानंतर कधीच पुढील डिप्लोमा देणाऱ्यांचे डिग्रीमध्ये रूपांतरण का नाही केलं? ही कला महाविद्यालय कालानुरूप डिग्रीमध्ये न घेता कायम डिप्लोमा राहतील याच्यासाठी कला मंडळ स्थापलं आहे का? विद्यार्थ्यांना, डिप्लोमा होल्डर्सना IT क्षेत्रामध्ये संधी मिळत नाही. वेगवेगळ्या शासकीय स्कॉलरशिप, आर्ट इंटरएक्सचेंज प्रोग्रामपासून ते वर्षानुवर्ष वंचित आहेत. याला काय पर्याय? मंडळ आणि कला संचालनालय यांच्या भूमिका वेगळ्या आहे का? असतील तर काय आहेत? समाजातल्या कलाविषयक विविध तज्ज्ञांकडून याबाबत काही चर्चा, माहिती, सल्ला, मार्गदर्शन काही घेतलं आहे का? लोकसेवा आयोगाच्या जाहिराती फक्त शासकीय पदवी असलेल्यांकरता, बाकीच्यांना का नाही? पण GD आर्ट 5-5 वर्षाचा केलेल्यांना. शासनाच्या प्रत्येक कला शाखेशी जोडलेल्या प्रत्येक विभागात नोकरीचा हक्क यांना असला पाहिजे. तो हिरावून कसा काय घेता? याच्याबाबत काय विचार केला आहे संचालनालयाने, कला मंडळाने? केला आहे का? असल्यास काय आहे सांगा ना. आपण कला क्षेत्रात, कला शिक्षणात असा दुर्भाव कसा काय करू शकता? हे जे 22 प्रश्न त्यांचे इतके दिवसापासून विचारून ठेवले गेलेले आहेत, याची उत्तरं कला संचालक आणि कला संचालनालय का देत नाही आहे? त्यांना देता येत नसतील तर उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना भेटलं पाहिजे, त्यांना मागितली पाहिजे, सचिवांनी दिली पाहिजे. सचिवही बोलत नाही आहेत. एवढं घोर दुर्लक्ष का? एवढी उदासीनता का शासन प्रशासनाची? एकूणच आपले वृत्तपत्र, माध्यमं यांनी सुद्धा राज्यातल्या कला शिक्षणाचा जे काही खेळखंडोबा होतो आहे त्याच्या हितासाठी या आंदोलकांचं म्हणणं प्रभावीपणे सरकारपर्यंत पोचवलं पाहिजे ना. तुर्तास ते काम फक्त महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी करते आहे आणि त्याच्या ज्या काही बातम्या वृत्तपत्रात येत असतील त्यामुळे ते होत आहे, ते आम्ही सरकारपर्यंत पोचवतो. वृत्तपत्रांच्या संपादकांचे स्वतःचे समजून घेऊन काही लेख, अग्रलेख, त्यांची त्याच्यावरची काही भूमिका, या लोकांचं म्हणणं वर्तमानपत्रातून सरळ हे सगळं सरकारपर्यंत पोचवण्याचं काम करावं ना माध्यमांनी. आवश्यक आहे करणं. आता सरकार होऊन 20 दिवस उलटल्यावर खातेवाटप होऊन गेलेलं आहे. उच्च तंत्र शिक्षण मंत्री मिळालेला आहे राज्याला. आधी होते तेच पुन्हा आहेत, त्यामुळे त्यांना नव्याने फार काही समजून घ्यायची गरज नाही आहे. पण त्यांनी फक्त शासन, प्रशासन, अधिकारी त्यांच्या कानाला जे लागतील तेवढंच ऐकू नये, दुसरी बाजू पण ऐकावी ना.
आणि एक विवेकाने निर्णय घ्यावा की यात काही चुकीचं आहे का, हे ज्या मागण्या करतायत त्या. त्यामुळे तातडीने त्यांनी यांची काय मागणी आहे ती समजून घ्यावी. आम्ही तर पत्र लिहून म्हटलं आहे की तातडीने हस्तक्षेप करावा, नको असलेलं आणि लादल्या गेलेलं जे काही आहे ते रद्द करावं. तो कलामंडळ कायदा असाच आहे म्हणून तो रद्द करावा आणि शक्य त्या त्वरेने स्वतंत्र दृश्य कला विद्यापीठ स्थापन करावं असं आवाहन आम्ही आधीही केलं आहे, या माध्यमाद्वारे पुन्हा एकदा करतो आहोत आणि ती मागणी पूर्ण होईपर्यंत करतच राहू. धन्यवाद.